शेर की खाल पहनने से कोई शेर नहीं बनता, हरा शमला शमला डालने से कोई किसान नहीं बनता. ಇಂಥವೆಲ್ಲ ಆಟ ಇಲ್ಲಿ ಬಸವಕಲ್ಯಾಣದ ನಡೆಯಲ್ಲ. बसवकल्याण विधानसभा मतदारसंघाचे मराठी भाषिकांना आणि मराठी बांधवांना मी हात जोडून नम्र विनंती करतो. काल काय बी शेतकरीच्या नावानं बसवकल्याण मध्ये काय तमाशा झाला हे 100% खोटा तमाशा आहे. ह्याचा माग शेतकरीचा काळजी नाही, ह्याचा माग शरणू सलगर आमदार साहेब यांचा. Knowledge Park, the Creative School. Admissions are open from LKG to 10th standard. Free uniform for new admission students. RG Public School, English Medium. Admissions are open. राजकीय इच्छाशक्ती आहे. बांधवांनो, सतत गेल्या 5 महिन्यापासून मुसळधार पाऊस होलाय. त्या पावसामुळे शेतकरीचं सगळं पीक नुकसान झालंय. ह्या नुकसान भरपाई करता आमचे जिल्ह्याचे पालकमंत्री सन्मान्य श्री ईश्वर खंड्रे साहेब, आमचे बसवकल्याण मतदारसंघाचे काँग्रेसचे नेता सन्मान्य श्री विजय सिंग साहेब सतत 2 महिन्यापासून प्रत्येक जिल्हा पंचायत क्षेत्रात जाऊन शेतकऱ्याला भेटून शेतकऱ्याच्या शेताला जाऊन. नोबल पब्लिक स्कूल. एडमिशंस आर ओपन. इल्म ही आदमी को इंसान बनाता है. हॉरिझन इंग्लिश मीडियम पब्लिक स्कूल, एम्पॉवरिंग ब्राइट फ्यूचर. एडमिशंस आर ओपन. परिस्थिती काय आहे त्यांचा डोळ्यांना पाहून सरकारला वर्दी दिल्यानंतर सरकारने बीदर जिल्ह्याला 300 कोटी रुपयाचा अनुदान मंजूर केले आहे. आणि पालकमंत्री ईश्वर खंड्रे साहेब 3 दिवसामागीच डिक्लेअर केले तर येणाऱ्या 30 ऑक्टोबर मध्ये कंप्लीट 300 कोटी रुपये सगळ्या शेतकऱ्याच्या अकाउंट मध्ये जावं असं आदेश त्यांनी केलेला आहे. हे सगळं बी माहीत असताना बसवकल्याणचे आमदार शरणू सलगर साहेब हे स्ट्राईक केले. हे शेतकरीच्या नावाना स्ट्राईक केले. शेतकरीच्या नावाना स्ट्राईक करून शेतकरीच्या हातात पार्टीचा झेंडा देऊन हे काय स्ट्राईक केले. हे स्ट्राईक कंप्लीट खोटा स्ट्राईक आहे. का बरं म्हणलं तर आता बघा आमचा बसवकल्याण मतदारसंघात कोहिनूर जिल्हा पंचायत क्षेत्र आणि परतापूर जिल्हा पंचायत क्षेत्रमध्ये अधिक संख्यामध्ये मराठा समाज आहे. मराठा समाजाचे शेतकरी आहे. आणि हुलसूर क्षेत्रामध्ये बघा, मी एक सगळ्या मराठा बांधवांना मी एक प्रश्न करतो, कुणाच्या शेताला आमदार भेटले का? 5 महिने सतत मुसळधार पाऊस झाला, कोणाचा शेतकरीला भेटले का? जाऊन पीक बघितलं का? मोखा महिना केला का? आता आमचा कोहिनूर जिल्हा पंचायत क्षेत्रामध्ये हांद्राळ आहे, चिट्टा आहे, अलगुड आहे. गेला काय आमदार साहेब? गेल नाही. परतापूरला गेला का? गेल नाही. घोटाळला गेला का? गेल नाही. कुठं बी काय बी बघितलं नाही त्यांनी. खाली ऑक्टोबर 3 तारीखला विजय सिंग आणि ईश्वर खंड्रे साहेब सगळ्याकडे चाललेत म्हणून आम्ही बी जावं म्हणून ऑक्टोबर 3 का 4 तारीखला इथं हुलसूर तालुक्यात आंबेवाडी गाव असेल, ते कोणचं गाव आहे मला तेवढा परफेक्ट माहित नाही, तिथं जाऊन पाणीमध्ये उभारून व्हिडिओ शूटिंग करून सगळ्याला पाठवून दिले. ते काय बी करते, खाली प्रचारासाठी करते. ह्याचा मागावला उद्देश ओनली प्रचार प्रचार प्रचार. प्रचार प्रिय आमदार आहे कर्नाटक मध्येच. शरणू सलगर म्हणजे प्रचार प्रिय आमदार. आता काल बघा कसला तमाशा केला बसवकल्याण मध्ये. हे सगळं बसवकल्याण मतदारसंघाचे सगळे विचार करले आहेत. हे कसला माणूस आहे, हे काय करलेलं आहे, ह्याच्याहून परिहार होतंय का? नाही. अरे ओरिजिनल शेतकरी तर काल जे स्ट्राईक केले, ओरिजिनल शेतकरी तर शेतात सोयाबीन काढलेलं आहे. सगळ्या शेतात काय वाचलेलं थोडं बहुत सोयाबीन आहे, ते सोयाबीन काढलेलं आहे. असं शेतकरी म्हणून दाखवून शेतकरीच्या नावाला अपमान केलेला आमदार कोणतर आहे म्हणलं तर हे सन्मान्य श्री शरणू सलगर साहेब आहे. असला ढोंगी नाटक करू नका. तुम्ही मागा शेतकरीला दिलेला काय जबान आहे, शुगर फॅक्टरी करतो म्हणलो, सोयाबीन तेलाचा फॅक्टरी करतो म्हणलो, ते पहिला पूर्ण करा. असं मारून घेऊन सगळं हे करून घेऊन लोकांना दाखवायचं, त्यांचा अनुकंप घ्यायचा, हे सगळं राजकारण आमचा मतदारसंघात चलत नाही. का बरं म्हणलं तर बसवकल्याण मतदारसंघाचे जे मतदार आहेत लय प्रज्ञावंत मतदार आहेत. तुमचा खेळ इथं चलत नाही.
ಇದನ್ನ ತಾವು ಅರ್ಥ ಮಾಡ್ಕೋರಿ. ನಾ ಹೇಳಂತ ಒಂದು ಕಾಳಜಿಪೂರ್ವಕ ಇಂಥ ಆಟ ಮಾಡ್ಲಕ್ ಹೋಗ್ಬೇಡ್ರಿ. ರೈತರ ರೈತರಿಗೆ ಅಪಮಾನ ಮಾಡ್ಲಕ್ ಹೋಗ್ಬೇಡ್ರಿ. ಹೆಣ್ಮಕ್ಳಿಗೆ ಅಪಮಾನ ಮಾಡ್ಲಕ್ ಹೋಗ್ಬೇಡ್ರಿ. ಇಂಥ ಆದ್ರೂ ನಾವು ಕಾಂಗ್ರೆಸ್ पक्षದಿಂದ ಖಂಡಿಸ್ತೇವೆ ಅನ್ನೋ ಮಾತನ್ನು ಹೇಳಿ बी आमदार शरणू सलगर साहेब बसव कल्याण मध्ये तमाशा करलेले ह्याचा माग शेतकरीचा काळजी नाही. जरा समजून घ्यावा. कावर म्हटलं तर असं आहे दुनियामध्ये जसं दिसतंय तसं नसतंय. हे त्यांच्या गोष्टीमध्ये आम्ही गेलं तर आम्हाला सगळ्याला येड्यात काढलेलं. त्यासाठी सगळ्या माझा मराठा बांधवा विचार करावा. विचार करून असला लबाड माणसाचा साथ द्यायचा आम्ही बंद करावा म्हणून हे विनंती करून माझा गोष्ट संपवितो.